राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांपासून जोरदार पाऊस होत असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक विभागांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहून विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालंय. यामुळे मराठवाड्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला असून धरणांमध्ये पाण्याची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार असून विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देखील दिला आहे. त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर असणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक असू शकतो. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.